अरे कशाला बंद केलं? चांगलं गात होते की शाहीर. शाहीरचं जाऊ दे. बाळ काय म्हणतोय ते वाच आधी. वाचलंय सकाळीच. हसू नकोस. हसण्यावारी नेलं की आपण मोकळे. सुनीता, तुला काय लागलंय माहितीये का? तुला तो ओरिएंट हायस्कूलमध्ये पट्ट्या काढणारा बाळ आठवतोय. तो बाळ वेगळा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वेगळे. एका म्हाताऱ्या साहित्यिकाचा उपदेश शिवसेना प्रमुख ऐकतायत हे लाखो शिवसैनिकांना चाललं असतं का? आपण जे केलं ते योग्यच केलं. आपण आपला धर्म पाळला, त्यांनी त्याचा. आणि हो, हे वाचलंस का? हो. आजही गाडीत माझ्याच कॅसेट्स ऐकतो म्हणे बाळ. लहानपणी द्वाड होता, द्वाडच राहिला. असं म्हणाले सर. रात्री अपरात्री काही लागलं तर फोन करायचं सरळ. भक्ती आली. थापा. येतो मी. येतो ग. एक दोन तीन तुला चार. शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. थांब थांब, भक्ती नाही नाही नाही, फारच मुळमुळीत होतंय ग. आणखी राग दिसला पाहिजे. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुम्ही खरंच धडा शिकवा तिला, तरच बरं काम होणार आहे. सतीश थांब रे बाबा. आपण एकदा वाचूया का रे? चला चला चला. मी पाठच करून आली. कदम, हे काय होतं? अहो, तिचं वाक्य सुरू होऊ द्या, मग द्या रिधम. कळलं का कदम? मूड होता मूड. मूड गुड. चला सुरू. हा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. नाही ग भक्ती, आणखी राग दिसला पाहिजे. त्या अशोक जहागीरदारच्या जागी मी उभा आहे असं समज. मला तुमचा राग येणं अशक्य आहे भाई. अगं, गेला 1.5 महिना मी तुम्हाला किती छळलंय ते आठव, मग येईल राग. तरीही नाही, आम्ही कोणीही तुमच्यावर रागवू शकणार नाही. भाई, आम्हा सर्वांची तुमच्यावर भयंकर भक्ती आहे, बरोबर का? सतीश, इथे वाईट कोट्या फक्त मी करायच्या, कळलं का? ए चला रे चला, वाचूया ना. म्हणा. भाई तुम्ही एकदा वाचून दाखवा ना. बरं वाचो. काय पान नंबर सांग? 135. इथे 135. चला. मोठा समजतो स्वतः लम्मा. थोडा मूड आम्हालाही चालेल हो. घ्या. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्तर. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. आता हसायला काय झालं? भक्ती, मी तुला नाटकातून काढून टाके ना. मी स्वतः करीन ते. आपण तोप काढून टाका, बरी नटी तरी मिळेल आपल्याला. तुम्ही नका करू काम. हा. तू जरा गप्प राहशील का सतीश? मग बरं काम कर तू. हो, तू फार मोठा दिवेला होतोस ना जसा. तू माझं सोडून दे का? तू फक्त संहिता पाठ करून आलीस. पात्रावर कधी काम करणार आहेस? हे बघ, जे काय सांगायचं ना ते भाई सांगतील. तू नको मध्ये मध्ये बोलूस. भाईंच असं म्हणणं आहे की मी जास्त बरं काम करतोय. भाई सांगा. सतीश, हे बघ मी तू. भक्ती हेच. काय? मला हाच राग अपेक्षित आहे. ए तू दररोज ये रे तालमीला. मी नाटकात आहे ना भाई. हो की रे. चला सुरू. 1 2 3 4. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसनात गेलं ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. परत. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसनात गेलं ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा ग मारा पैजेचा घेतोय इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा माज, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चटत येशील बुट, मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाटचाल. बाहेर मुकाट उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा.
अरे झोपायला नाही का जायचं? बस ग जरा गप्पा मारू ये. सुंदर झाला नाही प्रयोग. खरंच 1111 प्रयोग झाले तरी भक्तीने तितक्याच ताकदीने काम केलं. संजय मोरेनं पण चांगलं काम केलं. कधी झाले ग इतके प्रयोग? मला तर अगदी काल परवा पहिला प्रयोग झाल्यासारखं वाटतंय. आज सतीशची खूप आठवण आली. अप्रतिम काम करायचा. फार लवकर एक्झिट घेतली नाही त्यांनी. आज पडदा पडला तेव्हा लक्षात आलं माझ्याही तिसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. आता एक्झिटची वेळ यायची वाट बघायची. अरे काहीतरी बोलू नकोस ना भाई. अगं लेखक आहे मी. थोडी पल्लेदार वाक्य बोलावी लागतात. भाई हम्म, खूप वर्ष एक शल्य आहे माझ्या मनात. कुठलं ग? मूल होऊ नये हा निर्णय मी त्यावेळी घ्यायला नको होता. रागाच्या भरात तडकाफडकी तसं वागायला नको होतं. मला वाटतं तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. मला वाटलं होतं पुढे होईल आपल्याला एखादं मूल, पण अगं पुढचं आपल्याला कुठे कळतंय. ये बस. समजा आपल्याला मूल झालं असतं तर तुझा सगळा वेळ मुलं बाळांचं करण्यात गेला असता. मग माझ्याकडे कोणी पाहिलं असतं? तरी सुद्धा मला वाटतं आपल्याला एक मूल असायला हवं होतं. माझ्यासारखं दिसणारं, तुझ्यासारखी बुद्धी असलेलं. आणि उलट झालं असतं तर? नाही म्हणजे तुला बुद्धी आहे ग, पण माझ्या रूपाचं काय? सगळं थट्टेवारी नेऊ नकोस रे. तुझा वारसा जपण्यासाठी तरी कोणीतरी असायला हवं होतं. कलेला कसलाच वारसा नसतो. सब झूठ आहे. कळलं का? सगळी मस्करी. चला आता गंभीरपणे बोलतो. आपल्याला वारस असता तर सगळं त्याच्यासाठी करायला लागलो असतो आपण. मग तू हा प्रतिष्ठानचा पसारा मांडून अनेकांची आयुष्य घडवतेस, ते जमलं असतं तुला? तुझं म्हणणं सोपं आहे रे, पण आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला. अगं पण तू आई आहेसच. हजारो मुलांची, आमटेंच्या आनंदवनातल्या मुलांची, मुक्तांगणमधल्या रुग्णांची, अनाथ आश्रमातल्या मुलांची. आणि दिनेश, त्याला तू कधी आपल्या भावाचा मुलगा मानलंस? अगं आपल्याच मुलासारखा आहे तो. एक हाक मार, सगळं सोडून येईल बघ अमेरिकेहून. अरे पण भाई, बास, झोप आली मला. चला ठाकूर. शब्द वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. त्या दिवशी एक सांगायचं राहून गेलं बाई. क्षमा कर मला.